गावाकडचे दिवस ना असेच जातात. सकाळपासून मला आळस आला होता आणि आळस काही जातच नव्हता. वातावरण इतकं सुंदर होतं ना, पावसाची तर शक्यता नव्हती, पण पुढं काय झालं ते सांगते. आळस तर आला होता, इकडे तिकडे फिरायचं काम चालू होतं. जेवण केलं आणि जेवणामध्ये मस्त भात खाला आणि काकडीची कोशिंबीर बनवली होती, हरभऱ्याची उसळ. निवांत जेवण केलं. तसं तर मला हरभऱ्याची उसळ खूप आवडतं, पण चावायचा खूप कंटाळा येतो कारण की तोंड दुखतं चावून चावून. माझ्या अर्णवला पण खाऊन झोपवलं, तो झोपला आणि एवढी गरमी होत होती ना, तेवढ्यात अचानक पावसाला सुरुवात झाली. मला असं वाटलं खूप पाऊस येतो, पण काही पावसानं इतका काही पाऊस नाही आला. त्यानंतर 1 तास झाला होता जेवण करून, ग्रीन टी घेतली. तेवढ्यात माझा अर्णवसुद्धा उठला. त्याला 2.5 तास झाले होते झोपून, भरपूर वेळ झोपला. उठल्यानंतर तो काही शांत बसत नाही आणि या पिल्लाला सकाळपासून नाही घेतलं तर त्याची धावपळ इतकी होती ना, धडपड, की मला घे म्हणून त्याच्यासोबत थोडा टाईम स्पेंड केला. त्याला भरपूर खेळवलं. केळीवाला आला होता, मग केळी घेतली. अर्णवला आवडते आणि अर्णवसोबत भाऊला पण आवडते. पावसानं परत संध्याकाळी एवढ्या जोरात हजेरी लावली, एवढ्या जोराचा पाऊस आला आणि कपडे कुठे वाळू घालायचे हा जुगाड चालू होता माझा. इकडं दोरी बांध तिकडं बांध, खूप सारे कपडे होते. कपडे वाळू घातले. ते एवढे मोठे मेंबर म्हटल्यावर मग कपडे पण जास्तच राहतात ना, आणि लहान बाळ घरात असल्यावर कपडे जास्तच असतात. त्यानंतर जेवण वगैरे केलं. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आजीसोबत संपवला दिवस. भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.